इचलकरंजी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते थोरात चौक या मार्गावर सुरू असलेल्या काँक्रीट रस्त्याच्या कामामुळे भविष्यात पावसाच्या पाण्याचा निचरा कसा होणार असा सवाल उपस्थित करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज महानगरपालिकेत धडक देत प्रशासनाला चांगलंच धारेवर धरलं। पावसाळ्यात या मार्गावर पाणी साचून नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात अशा मागणीचे निवेदन पक्षाच्या वतीने अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे कोल्हे यांना सादर करण्यात आले। इचलकरंजी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते थोरात चौक या मार्गावर रस्त्याचे काँक्रिटीकरण सुरू आहे। यामध्ये पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी कोणतीही ठोस व्यवस्था करण्यात आलेली नाही। ही बाब लक्षात येताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज महापालिका प्रशासनाला याबाबत जाब विचारला। रस्त्याच्या दोन्ही बाजूंना आवश्यक त्या ठिकाणी स्टॉर्म वॉटर ड्रेनेज व्यवस्था उभारावी, तसंच पावसाचं पाणी वेगानं वाहून जाण्यासाठी योग्य नियोजन करावं। या मार्गावर पाणी साचून नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी तातडीनं उपाययोजना कराव्यात अशा मागण्यांचं निवेदन अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे कोल्हे यांना सादर करण्यात आलं। यावर अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे यांनी संबंधित रस्त्यासाठी सध्या गटरची मंजुरी नसल्याचं सांगत लवकरात लवकर आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील असं आश्वासन दिलं। पावसाळा तोंडावर असताना महानगरपालिकेनं केवळ आश्वासनांवर न थांबता तातडीनं कार्यवाही करावी अशी भूमिका मनसेनं घेतली आहे। यावेळी मनसेचे शहराध्यक्ष रवी गोंदकर, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र निकम, जिल्हा सचिव प्रतापराव पाटील, विनायक मुसळे, अर्जुन माळी, उत्तम पाटील, सिकंदर मुजावर, अरुण घोरपडे, अतुल जाधव, विकी जुवे यांच्यासह मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते।